नमस्कार. इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या 12 मेच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळतोय, ज्या दिवसाची आपण सर्वच जण आतुरतेने वाट बघत होतो. आता आर्यनने तर मंजूसोबतच्या लग्नाचा थाट घातलेला असतो. इकडे त्याने सत्याला देखील किडनॅप केलेलं असतं आणि मात्र आता आर्यनचा अखेर शेवट होताना आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे, जिथं आपल्याला बघायला मिळणार आहे की आता आर्यनने सत्याला गायब केलेलं आहे हे मंजूला समजतं. त्याच वेळेस आता बलमा सत्याला घेऊन लग्न मंडपात आलेला असतो. तेव्हा चिडलेली मंजू आता अजून शांत बसू शकत नाही. मंजूच्या मधील रुद्र अवतार आता बाहेर आलेला असतो. मंजूने आहे त्या लग्नावरच्या साडीमध्येच आता आर्यनला हात बांधून साखळदंडाने बांधून त्याला चापकाचे फटके देत ती त्याला सगळ्या सातारा गावाच्या समोर घेऊन आलेली असते. कारण तिला वाटत असतं की ह्याने अख्ख्या साताराचा राजा वाली सत्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, तर मग याला शिक्षा 4 चौघातच द्यायला हवी ना. 4 भिंतीमध्ये आतमध्ये शिक्षा देऊन काय उपयोग आहे. आणि मंजूने चक्क कायदा हातात घेतलेला आपल्याला बघायला मिळतो. इन्स्पेक्टर असलेली मंजू आज चक्क चापकाचे फटके देत आर्यनला रस्त्यावरती आणत असते. आर्यनचे सगळे कपडे फाटलेले असतात, त्याच्या सगळ्या अंगाला जखमा झालेल्या आहेत आणि तो रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावरती सातारच्या पडलेला आहे. आर्यन हात जोडत असतो, माफ करा मॅडम, मला माफ करा, मी चुकलो. पण मंजू मात्र काहीही ऐकायला तयार नाहीये. चापकाचे फटके देत मंजू आता सत्याला म्हणत असते, मंजू आता आर्यनला म्हणत असते की माझ्या सत्याचा जीव घ्यायचा प्रयत्न केलास ना तू, तुझा वध तर माझ्या हातूनच लिहिलेला आहे. आता आपल्याला बघायला मिळतं की मंजू आर्यनच्या छातीवरती पाय देऊन उभा राहिलेली असते. मंजूचे केस मोकळे सुटलेले असतात. मंजूच्या कपाळावरती जणू काही लक्ष्मी रुद्र देवीचा अवतार आले आहे तशा प्रकारे मळवट कुंकवाचा भरलेला आहे. आणि मंजूच्या हातामध्ये आता त्रिशूल देखील आलेला आपल्याला बघायला मिळतो. मंजूने एक पाय आर्यनच्या छातीवरती ठेवलेला असतो आणि दुसऱ्या हातामध्ये त्रिशूल घेऊन ती त्याच्या छातीवरती तो त्रिशूल रोखून धरलेली असते. आता मंजू आर्यनला म्हणते की तुझा वध माझ्याच हातून लिहिला होता रे राक्षसा, आणि तुझा वध मीच करणार आहे. आता मात्र आर्यनला त्याचा मृत्यू समोर दिसताना बघायला मिळतोय. आर्यन गयावया करतोय, मॅडम सोडा, माझी चूक झाली, मला माफ करा, एक वेळ मला माफ करा, मी यानंतर अशी काहीच चूक करणार नाहीये. पण मंजू मात्र ऐकायला तयार नाहीये. आणि खरंच मंजूचं हे रुद्ररूप यायलाच हवं होतं. आर्यनने इतके दिवस झालं सत्या, मंजू, अख्ख्या सुर्वे कुटुंब आणि अख्ख्या सातारा गावाला फसवत आला होता. आर्यनने सत्याचा जीव घ्यायचा प्रयत्न केला, ही गोष्ट मात्र मंजू पचवू शकत नाही. दुसरी गोष्ट, पुन्हा एकदा आर्यनने सत्याला मारायचा प्रयत्न केला होता. आता आणि लग्नाच्या वेळेस सत्याला गायब केल्यामुळे मंजूला अजूनच जास्त राग आलेला आपल्याला बघायला मिळतो. आता नक्की मालिकेत पुढं काय होणार. मंजूने तर आर्यनला त्याच्या चुकीची शिक्षा द्यायचं ठरवले आणि सातारा गावाच्या समोर मंजूने त्याला कुत्रासारखं फरफटत आणले, चापकाने त्याला सोलून काढले. आणि आता पुढे मंजू त्याला काय शिक्षा देणार हे पाहण्यासाठी बघायला विसरू नका इन्स्पेक्टर मंजू, आणि आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.